नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत। तर चला आता आम्ही कुठं जातोय ते पाहूया। पुढं गार्डनला जायचं खेळायला? कुठं जायचं दादू? खेळायला जायचं तुला? हा बघा, आमच्या मल्हारला कसं गार्डन मध्ये खेळायचं आहे, मंदिरात त्याला नाही यायचं कारण त्याला मस्ती करायला खूप आवडतं। हा, झोका दाखवते। कुठे आहे झोका? येते वेळेस खेळू जायचं ना? आमच्या मल्हार भावाला खूप आवडतं गार्डन मध्ये खेळायला, कारण घसरगुंडी झोका त्याच्या आवडीचा आहे। गार्डन आहे, गार्डन राहायचं, गार्डन मध्येच राहायचं त्याला, गार्डनही राहायचं। हिरोईन कशी चलते, कृष्णवी आहे की दादूबा? तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला आजचा व्हिडिओ कोणता आहे आणि कशामुळे आहे हे सुद्धा नक्की कळणार आहे। तर इथे बघा, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि इथे बघा पारायण चालू आहे। पारायण आहे आज, म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण असतं इथे। 7 दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर आज आहे समाप्ती, म्हणजेच इथे 7व्या दिवशी समाप्ती असते। तर सर्वजण येतात घरून की दर्शन करण्यासाठी, कारण रोज तर शक्य होत नाही भरपूर लोकांना। ज्यांना वेळ असेल ते पारायणाला बसतात, ज्यांना वेळ नसेल ते असं 7व्या दिवशी, ज्या दिवशी समाप्ती असते त्या दिवशी जाऊन सगळेजण माऊलींचं दर्शन घेतात। तर बघा, इथे ज्ञानेश्वरी पारायणाची आता समाप्ती झालेली आहे, कारण आम्हाला खूप लेट झाला आहे। कारण नेहमी कसं 1-2 वाजतात, पण आम्हाला वाटलं की खरंच 1-2 वाजतील नेहमीप्रमाणे, पण ह्यावेळेस कसं तिथं ठरलं होतं की लवकर आवरायचं, कारण की त्यामुळे आम्हाला लेट झाला। तरी पण आम्ही ते 12:30पर्यंत पोहोचलो होतो। 12:30पर्यंत म्हणजे आम्हाला 1 ते 1.5 तास आम्हाला भेटायचं की आम्ही पारायण वाचायचो। तर आम्हाला वाटलं नेहमीप्रमाणेच असेल, पण ह्यावेळेस खूप लवकर झालं आरती वगैरे। तर आरती संपन्न झाली होती आणि तिथे मग आम्ही जाऊन थोडीशी प्रार्थना वगैरे केली आणि त्यानंतर इथे सर्वजण इथे आपले आपले ग्रंथ उचलत होते। तर मी थोडेसे ग्रंथ उचलले, कारण आपण कुठेतरी देवाच्या दारात गेल्यानंतर थोडे तरी सेवा करायची असते, जेवढं आपल्या भाग्यात आहे तेवढं आपण करायचं असतं। कारण आपण सगळं सोडून पण घरचं सोडून पण येऊ शकत नाही ना, कसं घरचं पण बघावं लागतं। तर आपल्याला जेवढं जमतं तेवढं करायचं असतं देवाच्या दारात काम। तर थोडंफार केलं मी आणि त्यानंतर फोटो काढले। तिथं बघा, श्री विठ्ठलांची छान अशी मूर्ती होती आणि त्यानंतर फोटो काढल्यानंतर इथे मस्ती चालली होती मल्हारची। आणि चला आता भोजनाचा वेळ झाला होता, तर चला, मुलं पण खूप भूक लागलेली होती मुलांना, कारण समृद्धी कसं शाळेतून आलेली, तिला तिकडून शाळेतून घेऊन आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो होतो। आणि त्यानंतर बघा, इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि छान असं महाप्रसाद होता, खूप भाजी डाळ भात खूप छान महाप्रसाद करतात। आणि त्यानंतर घरी जायचं होतं परत, मग घरी निघते वेळेस आम्ही ते दर्शन केलं श्री विठ्ठल रुक्मिणींचं, माऊलींचं आणि संत तुकाराम महाराजांचं, सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि आता निघायचं होतं। तर चला म्हटलं मुलांना घरी जाऊया, पण मुलं काय ऐकायला तयार नव्हते। मुलं म्हणत होते थोडा वेळ बसूया आपण मंदिरामध्ये, कारण तिथे मंडपामध्ये कसं बसलं की त्यांना खेळायला इकडं तिकडं जागा असते, मोकळं फिरावं म्हणतात कृष्णवी मल्हार, आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। कुठेतरी एवढे माणसं वगैरे दिसतात आणि देवाच्या दारात गेल्यानंतर उठावं असं वाटत नाही। त्यानंतर बघा, इथे थोडं पुढं आलो की गार्डन दिसलं की मल्हार येते वेळेसच किती त्रास देत होता, तुम्ही बघितलाच असाल। तर मल्हारला गार्डनमध्ये खेळायचंच होतं, तो का ऐकला नाही। आमच्या पुढे कृष्णवी मल्हार धावत गेले आणि झोक्यावर वगैरे बसून घसरगुंड्या वगैरे खेळायला लागले। आता मुलं खेळत असतील तर आपण काय करता येत नाही, आपल्याला शांत बघत बसावं लागतं। आणि कसं मल्हार तर अजिबात ऐकत नाही, तो एक वेळा जिद्द पकडला ना गार्डनमध्ये जायचं, तर त्याला जायचं असतं, पडला बघा, तो काय ऐकत नाही, त्याच्या मनासारखंच करावं लागतं। आणि बघा, मुलं कशा खेळत आहेत, पडतायत तरी त्यांना काही लागत नाही, रडत वगैरे काहीच नाहीत। कसं मुलांना खेळण्याच्या नादात कुठं लागलं हे कळत नाही ना, आपण थोडंसं काय मारलं की मग किती रडतात, बापरे। एखाद्याला वाटतं की अरे मुलांना किती मारतात, पण जेव्हा आपण मारतो तेव्हा खूप रडायला येतं, पण असं खेळतात तेव्हा मस्तीमध्ये किती लागतं, बापरे। तरी पण आमचा मल्हार अजिबात रडत नाही। तर बघा, त्याच्या आईला ऐकतच नाही, मोठी आई किती पकडते त्याला की नको चढू, आता चला घरी जायचं, ऊन लागते किती,
2 वाजलेले, चला म्हणलं तर ऐकत नाही. तो बघा त्याची आई पकडायला चालले तर बघा पकडू शकले नाही, कारण तो सापडलाच नाही मल्हार. मल्हार पकडायला गेली पण तो पटापटा वर चढत गेला. त्याला समजतं की आता मला घरी घेऊन जातात पकडून. तो ऐकतच नव्हता. खूप जिद्दी आहे आणि खूप मस्ती करतो, बापरे. आणि त्याच्या पाठोपाठ मग आमची कृष्णवी पण ऐकत नाही, कारण जसा तिचा भाऊ करतो तसंच ती पण तशीच करते. तर तिकडे श्रद्धाला पकडायला ठेवलं होतं, त्या बघा मल्हारला पकडली आहे श्रद्धाने, कारण तो ऐकत नाही. पुन्हा एकदा जायचं आहे वरती घसरगुंडी खेळायची मला असं बोलतोय. आणि ताईने इकडं पकडून ठेवलेलं. त्यानंतर चला म्हणलं घरी या, कारण खूप दम लागलेला. एक तर इथं समृद्धीचा बॅग घेऊन इथं पाठीवरती किती वजन होत होतं, कारण आताच्या मुलांची बॅग म्हणलं तर काही खरं नाही, 12 किलो 15 किलो वजन असतं पाठीवर. एवढं मी म्हणलं चल आता, मला खूप दम लागतं आणि ऊन पण खूप झालं होतं. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.